सर्वांना नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये छाया 2021 2021ची जी बॅच आहे MPSCची त्या बॅच संबंधितला पहिला व्हिडिओ म्हणजे साधारण टीचिंग कसं असेल वगैरे काय, तर त्यातून हे काय सगळं मला सांगता आलं नाही, पण हळूहळू एक दोन व्हिडिओमधनं ते मी मांडेन। पण आज मी असं सांगणार आहे की म्हणजे त्या बॅचमध्येच हे चालतं, पण ओव्हरऑल तुम्हाला तुमच्या MPSCच्या प्रवासात जो क्रुशियल मुद्दा आहे, म्हणजे बघा नेमकं काय करावं कळत नाही, हे जे कळत नाही ना त्या कळत नाहीच्या उत्तराकडे मी जाण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। म्हणजे नेमकं काय जे बाजारो क्लासेस जे आहेत किंवा बाजारात जे क्लासेस आहेत, इंटिग्रेटेड बॅचेस आहेत, तिथं त्यातला 1% सुद्धा म्हणजे अगदी बिंदू सुद्धा होत नाही, त्या गोष्टीवर मी आज बोलणार आहे, ज्याला आपण मेंटॉरिंग म्हणतो किंवा 1 to 1 लक्ष ठेवणं त्या कॅन्डिडेटवर। मग आता मला आता न्यू बॅचसाठी 63-64 जणांची इन्क्वायरी आहे, म्हणजे फी भरायची तयारी ठेवून, तरी पण मी मग तेवढ्या लोकांना का घेत नाही, तर मी एखाद्या फोनमध्ये बोललेलो आहे की त्यातले 40 ते 42 जणांना मला काय वाटत नाही शाश्वती घ्यायला जमेल म्हणून पुढं जाऊन, त्यामुळं तसं मी त्यांना नो सांगतो। तर कमी मुलं का घेतो किंवा त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवता यावं हाच एक उद्देश असतो, आणि एक विद्यार्थी खूप वेळ खातो, हे काय असं व्हिडिओमधनं मांडता येणार नाही, पण नेमका काय प्रकार असतो तो मी जरा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आता लक्षात घ्या, त्यातला पहिला मुद्दा आहे की बॅचला आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी रोज काय अभ्यास करतात, म्हणजे त्या टीचिंगची वेळ सोडूनचा जो त्यांचा काय राहतो, समजा 10 तास अभ्यास असेल, 12 तास, 10 ते 12 तास अभ्यास हा करावाच लागेल। मी बोलतोय जे बॅचला आहेत किंवा काही लोकांचं मी टाइम टेबल घेतो, तर त्या लोकांना माहीत आहे 10-12 तास म्हणजे काय आहे की नाही, तर किमान 10 तास मॅक्झिमम 12 तास हे करावंच लागते। आता तर ते टाइम टेबल मला बघा द्यायचं असतं, म्हणजे त्यानं दिवसभरात काय केलं हे टाइम टेबल मला द्यायचं असतं, त्या टाइम टेबलवर माझी बारीक नजर असते। आता मी आता नावं मुद्दाम घेत नाही, पण बरेचसे मागच्या वेळेला पण सिलेक्ट झालेले किंवा त्यांची टाइम टेबल मला नियमित येत होती, ते लोक बॅचला माझ्या नव्हते कधी समजा, पण टाइम टेबल ही येत होतं किंवा त्याने अजून सुद्धा इच्छा त्यांची असते की टाइम टेबल घ्यावं, तर त्याच्या मागे काय उद्देश आहे लक्षात घ्या। मी ते बघत असताना आहे ना, आता एवढा आपला अनुभव असतो समजा 13-14 वर्षांचा, तर ते लगेच क्लिक होतं हा चुकीच्या दिशेनं भरकटलाय म्हणून, लक्षात घ्या, म्हणजे तो काय भलतंच वाचत असतो। आता उदाहरण जर एक घेतलं ना, तर आता बघा मी काल परवाच एका स्टुडंटला जरा तुम्ही काय थोडंफार वाचता ते मला जरा लिहून पाठवा असं म्हटलं, तर आता हा स्टुडंट आहे ना की 11वीचं इतिहासाचं जे पुस्तक आहे उपयोजित इतिहास, तर ते पुस्तक वाचत होता, तर ते कितपत योग्य आहे आत्ता, म्हणजे त्यांना अजून प्रीचा काही पत्ता नाही, मेनचा काही पत्ता नाही, त्यानं वाचणं ते चुकीचंच आहे ना। किंवा बऱ्याचदा त्या शेड्यूलमध्ये बरंच काही अनवॉन्टेड बाबी दिसतात त्यांच्या, म्हणजे विचित्र नको असणारे व्हिडिओ तो व्यक्ती पाहत असतो, पण त्याला अट काय असते, त्यानं कंपल्सरी प्रामाणिकपणे ते द्यायचं आहे, तो नेमकं काय करतो अननेसेसरी। आता बघा अजून एक मला एक उदाहरण सहज आठवलं, तर आता त्या मॅडम म्हणजे आता करंटला काय वापरावं किंवा एखाद्या गृहिणी असतात, पण त्यांनी प्रिलिम दिलेली असते, 1-2दा सोडवलेली असते, मेन्स दिलेली असते, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, असं उदाहरण घडलेलं आहे। आणि ते आहे ना छुटपुट कुठले तर व्हिडिओ आहे ना, म्हणजे अगदीच सुमार किंवा त्याचा टायटल कॅची आहे अशा पद्धतीनं, म्हणजे आयोगाच्या दर्जाचे प्रश्न, आयोगात असं काय, तर एक रिव्हिजन म्हणून ते व्हिडिओ त्या बघत होत्या, तर हे धक्कादायक आहे, हे धक्कादायक आहे, लक्षात घ्या। रिव्हिजन म्हणजे लोक काय करतात, रिव्हिजनचा साधा अर्थच त्यांना कळत नाही। रिव्हिजन म्हणजे तुम्ही जे जुनं वाचलेलं असतं ना ते पुन्हा पुन्हा करणं म्हणजे रिव्हिजन। म्हणजे आता तुम्ही बालभारतीतली भूगोलाची 6वी ते 12वीची पुस्तकं वाचलीत आणि त्यांची रिव्हिजन करायला लागलाय, तर ती पुन्हा पुन्हा वाचणं, त्यातल्या डायग्रॅम बघणं, नकाशा बघणं, हे म्हणजे रिव्हिजन, न की 6वी ते 12वीवर कुणी जर एखादा व्हिडिओ बनवलाय तो बघणं म्हणजे रिव्हिजन। ते म्हणजे तुमच्या मेंदूतलं जे आहे ना ते अजून विस्कळीत करून टाकणं त्याचा अर्थ। तर हे मेन्स दिलेल्या लोकांना सुद्धा लक्षात येत नाही, ते माझ्या लक्षात कधी येतं, तो टाइम टेबलमध्ये त्याला लिहावं लागतं ना, मी आज हे 1 ते 2 वाजेपर्यंत बघितलं म्हणून तिथं लगेच मला क्लिक होतं, मग मी त्याला सांगतो हे नाही करायचं, लक्षात आलं का, आणि त्यानं ते पाळायचंच असतं, हे लक्षात घ्या। मी जे बऱ्याचदा म्हणतो की त्या स्टुडंटनं मला सरेंडरच करायचं असतं, लक्षात घ्या। परत आता
आता समजा आता उदाहरण नावासं घेतो, ज्यावेळेला मी ज्या आत्ता तहसीलदार झालेले आहेत बघा, इंद्रायणी गोमासे मॅडम 19च्या रिझल्टमध्ये, तर त्या तयारी 16-17 सालापासूनच करत होत्या ना. पण त्या ज्यावेळेला मला भेटल्या किंवा आमचं 20-20ला समजा टॉप करायचं किंवा असा विचार ज्यावेळेला आला, तर त्यावेळी त्यांनी टाईमटेबल मला पाठवायला सुरुवात केली होती. बरेच दिवस पाठवलेलं आहे टाईमटेबल. तर मला एक त्यात दिसून आलं होतं ह्यांचा असा डेडिकेटेड स्लॉटच रिव्हिजनला नाही आहे म्हणून. लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी मेन्स दिलेली होती सगळं खरं आहे ना, पण डेडिकेटेड असा ठरवून दिलेला स्लॉट नाही. म्हणजे ती एक रिव्हिजनच्या बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पण लक्षात घ्या, त्यांना मी सांगितलं की बाबा तुमचं डेली कंपल्सरी. आता हा प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगेन का तर नाही, त्यांचा ऑलरेडी अभ्यास वगैरे झालेला होता. लक्षात घ्या, त्या वारंवार त्या गोष्टी बघत होत्या, पण ती रिव्हिजन नव्हती बघा सायंटिफिक. लक्षात घ्या, पण मी सांगितल्यानंतर त्यांनी आहे ना दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच तो स्लॉट आणला होता आणि त्याचा रिझल्ट बघायला मिळाला असता समजा. पण समजा आता 20-20ला क्लासरूम मिळाले नसते तर तो प्रकार तुम्हाला बघायला मिळाला असता, कुठं त्या जाऊन पोचतायत ते. पण अशी सायंटिफिक रिव्हिजन करायची गरज असते. लक्षात घ्या, आता एक उदाहरण मी स्टेटस मागं ठेवलेला की 12 वेळा मेन्स दिलेले, म्हणजे ते खरं आहे ते उदाहरण, म्हणजे 12 वेळा दिलेच मेन्स. पण किंवा 7 मेन्स दिलेले एक जण आहे ST आहे, तर त्यांचं असं कुठंतरी लूपहोल आहेत. लक्षात घ्या, 100% आहेत ते. सायंटिफिक रिव्हिजन तरी नाही किंवा काय, असं बारीक बारीक गोष्टी असतात त्याच्यात. किंवा ते परीक्षेच्या अगोदर महिनाभर नेमकं काय करतात, मेनच्या अगोदर 15 दिवस नेमकं काय करतात, असा माझा बारीक वॉच असतो. आणि त्यात मी सुधारणा, म्हणजे आपण म्हणतो ना पुढच्या ठेस मागचा शहाणा. तर एखादा कॅन्डिडेट मी जर हाताळत असेल ना, तर मला कळतं हा त्याचा प्रवास कुठंपर्यंत जाऊ शकतो आणि कुठं जाऊन तो अडकणार आहे म्हणून. तर त्याला तिथं अडकूच द्यायचा नाही ना, त्याला लगेच बायपास करायचा. हे म्हणजे मेंटरिंग असतं. पण हे काय असं एक जण येणार जिओग्राफी शिकून जाणार, एक जण इकॉनॉमी शिकवणार, अशातनं घडत नाही. मी स्वतः घेत असल्यामुळे मला ते कळत असतो, तो प्रत्येक वेळेला काय गोष्ट करतो. आता एक उदाहरण दुसरं मी बऱ्याचदा लोकांना देतो बघा, की आता मग आमच्या बॅचमध्ये समजा आता मागच्या वेळेला 19ला तर एक समजा अंडर ग्रॅज्युएट एक स्टुडंट होत्या समजा, आणि आम्ही CSATची टेस्ट घेत होतो, CSATची सगळ्यांचीच. म्हणजे जे लोकांना आता प्रेशर आहे, 1-2 अटेम्प्ट झालेत किंवा माझा पहिला अटेम्प्ट आहे, पण मी साधारण 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे का, त्यांना जास्त प्रेशर असतं. पण जे अंडर ग्रॅज्युएट आहेत SYला त्यांना पण एक संधी मी दिली होती बॅचला बसायला, तर त्यांचा स्कोर आहे ना CSATला एकदम टॉपचा यायचा. लक्षात घ्या, तर त्यांना काय गमवायचं नव्हतं ना. लक्षात आलं का. पण दुसरं एखादा काय म्हणतो, येतानाच म्हणतो सर माझं CSAT वीक आहे. ते तुला कसं कळलं CSAT वीक आहे, ते बघू ना आपण वीक आहे का काय. तर असं बघा, ज्याला मूळ चुकीची गृहीतक आहेत ना ते ठेवूनच विद्यार्थी काय येतात. आणि हे पण एक कारण आहे, मी जुन्या मुलांना नवीन बॅचला प्रवेश देत नाही. जो कुठंतरी 2 वर्ष मनानं सेल्फ स्टडी केला आहे किंवा काय, तर त्याला ते न्यूट्रल करणं मला खूप कठीण जातं. आणि मी करून बघितलंय, मी असं मनानंच नाही सांगत, मी करून बघितलंय तसं. किंवा येऊन आता छाया 1-to-1 बॅचमध्ये आहे ना, मी एकूण 3 नाही ना ज्याने ऑलरेडी बॅचेस केलेले आहेत पुण्यात, पण पूर्ण फी भरलेले आहे. मला पण ते पूर्ण फी भरण्याची इच्छुक आहेत किंवा ते 20-21च्या पण बॅचला इच्छुक आहेत, तर त्यांना प्रवेश मी दिलेला नाही. त्याला कारण ते पण मी एक सांगतो पुढं काय. तर माझ्या बॅचला ही साधारणतः 15 ते 20 जण जर असली तर आहे ना एका लाईनचे असतात, ते एकाच एक, आणि एकाच प्रकारची त्यांची ताकद असते जरा बऱ्यापैकी. तर त्यांच्याकडनं काय मी प्रश्न बनवून घेत असतो, त्यांचं अक्षर चेक करतो, त्यांची मॅच्युरिटी चेक करतो, आणि त्या आधारे मी त्यांना हँडल करत असतो. आणि ते ओव्हरऑल बॅचच्या परफॉर्मन्ससाठी पण उपयुक्त असतं. तो एकटा मुलगा प्रगती करत नेत नसतो, तो बॅचला घेऊनच जात असतो. हे तुम्हाला मला सांगता येत नाही आता व्हिडिओच्या माध्यमातून, ते एकमेकात असं त्याचं मिश्रण असतं ते, बरोबर. लक्षात घ्या. तर ही एक गोष्ट आहे, मी काय मुलांना स्वतःहून टॉपिक बनवायला सांगतो, काय वेळेला शिकवायला लावतो. किंवा आता मी आता पुढे एक सांगतो काय. तर आता ह्या टाइम टेबलच्या माध्यमातून म्हणा, तर टाइम टेबलमध्ये अर्ध्या तासाचा किंवा 20 ते अर्ध्या तासाचा कंपल्सरी व्यायाम त्या व्यक्तीनं करायचा आहे. माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे की जो व्यायाम करत नाही अर्धा तास किंवा 20 मिनिटं, तो 10-12 तास कंटिन्युअस काही काळ अभ्यास करतो. असं घडत नाही. एखादा म्हणायला सांगायला लागला ना की सर मी गेले 2 वर्ष मी 12-12 तास 13-13 तास अभ्यास करतो, सांगतात ना असे विद्यार्थी. मी सांगतो त्यांना तुमचं जरा टाइम टेबल बरं पाठवा बरं थोडं, काय तेव्हा भाष्य करत नाही काय नाही, मला लगेच टाइम टेबल बघूनच कळतो हा करतोय का नाही. लक्षात घ्या. मग करत असेल ना, मग जो आहे ना नुसत्या वाचनाला अभ्यास समजतो, ज्याला म्हणतो प्रोडक्टिव्ह मार्क घेऊन उचलणं येणं बाहेर, अभ्यासात 2 तास घातले तर तसा अभ्यास 10 तास होत नाही जर व्यायाम नसेल तर. मग तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण असेल,
तर हे मी सगळ्या सूचना देतो, हे लक्षात घ्या तुम्ही, आणि त्या पाळाव्याच लागतात नवीन लोकांनी. टाइम टेबल तर द्यायचं, व्यायाम तो कंपल्सरी तो आलाच पाहिजे तिथं स्लॉटमध्ये. काय लोक थापा पण मारतात, पण त्याचा परफॉर्मन्स ज्यावेळेस लूज होतो ना टेस्टमध्ये, काय मला लगेच कळतं ह्यानं काय त्यावेळेस थाप मारलेले. तर आता बघा, तर त्याचा दोष आहे. माझ्या परीनं मी त्याला झापून काय करून त्याला अगदी ग्रुपमधनं बाहेर काढून काय लोकांना त्यांची फी माघारी परत देऊन त्यांना बहाणा मांडलेला आहे, हे तुम्हाला सांगतो. पण तो जर माझ्या पण डोक्याच्या वर चालायला लागला तर मी कशाला ठेवीन बरं? लक्षात आलं का? त्यामुळे ही बाजारू बॅच नसते, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्याच्यात मी अधिकाऱ्याचं गुण चेक करत नेत असतो. किंवा आता समजा एखाद्या व्यक्तीला सवय असते म्हणजे तोंडातल्या तोंडातच बोलायची, म्हणजे मी प्रश्न विचारला तर म्हणजे त्या व्यक्तीलाच फक्त ते कळतं, आजूबाजूला काहीच कळत नाही. त्यांना कंपल्सरी जास्त बोलायला होतो मी, कंपल्सरी. तो बोलत असताना मग मी शांतच बसणार, किंवा अन्य लोकांना किंवा प्रश्न विचारताना त्याच्यापासूनच मी सुरुवात करीन. काही लोकांना हळूच बोलायची सवय असते, ती पण नाही ना चालत. ही बघा इंटरव्ह्यूच्या आठवड्यात नाही घडत, लक्षात घ्या. तो अधिकारी पहिल्या दिवसापासून ती प्रोसेस आहे तो घडत जातो. कुणाला तर त्याचं पद्धत, आता माझी एक विशिष्ट शैली आहे बोलण्याची, तर त्याचा न्यूनगंड असतो. न्यूनगंड बांधायची गरज नाही ना. तुमच्या बुद्धिमत्ता नीट असले आणि तुम्ही काय करताय तुमच्या विश्वास असला तर मग त्याच्या पुढं सफाईदार बोलणारा पण काय उपयोग नाही. गोड गुलाबीत बोलणारा किंवा काय, हे त्या व्यक्तीला माझ्या उदाहरणातनं किंवा मी पाहिलेल्या किंवा अधिकारी लोकांच्या उदाहरणातनं मी ते वेळोवेळी पटवून देत असतो. त्याचे काय माझ्याकडे पुरावे असतात, म्हणजे त्या अधिकाऱ्याबरोबर माझा कसा संवाद होता, काय असतात ते मी आता हितं उघड नाही करत, पण त्यांना पटतं. बऱ्याच गोष्टी असतात, अगदी थेट पुरावा असतो. ही व्यक्ती अशी होती पण आता तहसीलदार आहे, ही व्यक्ती अशी होती पण ती डेप्युटी कलेक्टर आहे, हे जर पुरावा माझ्याजवळ असतात मग ते त्याला बरोबर पडतं. अरे आपण मग करूच शकतो पण इथं कष्ट करायचं आहे ना, कठोर परिश्रम, हे एक लक्षात ठेवा. आता म्हणजे सवय म्हणजे काय, पंक्च्युअलिटी, मोबाईलचा वापर किती अतित वापरतो, लक्षात आलं का? तो स्टेटस किती वेळा ठेवतो, DP किती वेळा ठेवतो, काय करतो, त्याचं काय प्रतिक्रिया बघत बसतो का, प्रॉम्प्ट किती असतो रिप्लायला, ते सगळं चेक केलं जातं. त्याच्यावर आता डिटेल नाही बोलणार. परत दुसरी गोष्ट त्यांच्या सवयी बदलण्याचा म्हणजे पंक्च्युअलिटी. म्हणजे एखादा आहे ना बघा, 1ला जर लेक्चर असलं ना नेहमीच 21ला येणार, ते काय बरं कारण असतात काय, तर त्याला 1ला यावंच लागेल, हे लक्षात ठेवा. असा तो नियम असतो. ते 21ला आले तुझं बुडणार ना रिव्हिजन वगैरे पहिली तशी करत नाही, सोडा गांभीर्य असल्यावर ते पहिल्या आठवड्यातच तयार होतात बरोबर, हे लक्षात घ्या. पण काय कायांचं बघा, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा ते कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडा, असे असणारे टिकत नाहीत माझ्याजवळ. मग त्यांना मग बाहेरचा रस्ता असतो. तुझा तू लकलाप, तुझं ते हे कर, संपला विषय, ही अशी पद्धत आहे बघा. तर आता बघा काय वेळेला कसं असतं, एखाद्याला मृदू भाषेत समजावं असतात, संवेदनशील असतात, शार्प असतात, डोळ्यातनं पाणीच येतं बोलल्यावर. काय लोक ज्याला म्हणतो ना गेंड्याची कातडीचं असतात, त्याला कठोरच बोलावं लागतं किंवा त्याला हिसकाच दाखवायला लागतो, तसं पण करावं. पण ते कॅलिबर असतं त्या कॅन्डिडेटमध्ये, हे मात्र तुम्हाला सांगतो, नक्की कॅलिबर असतं. मग ते काढणं हे शिक्षकाचं काम आहे ना. ह्या बॅचचा त्या फीचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. हे असं बाजारू क्लासमध्ये तो आहे ना संचालक तुम्हाला ओळखणार पण नाही. जो संचालक वगैरे असतात ना, म्हणजे रेलिंगच्या खुर्चीत म्हणजे असे बसलेले असतात, आलिशान AC, काचेच्या केबिन, त्याला तो आपल्यात 200 मुलात कोण कुठला हेच माहीत नसतं. तसं माझं नसतं, त्याचा अगदी 7-12 माहीतच असतो. त्याच्या कुटुंबातल्या सदस्यासह त्यांच्याशी माझा संबंध असतो फोनवर. लक्षात ठेवा, कोण कुठं काय करतो ही मला पक्कच माहीत असतं. कुठं पिना मारल्यावर काय होतं, ह्याच्याकडनं कसं काढून घ्यायचं, हे सगळंच लक्षात आणतो मी. जातो माझा वेळ भरपूर. मग ते लोकांना मग त्यावेळेला कळतं ते फीचं महत्त्व हे काय आहे, 12-15 मुलं का घेतो आणि ते तसंच का घडतं, हे एक लक्षात ठेवा. आता बघा, तिथं माझं भरपूर मतं जाणून घेण्यावर भर असतो मुलांच्या. असं असतं म्हणजे मी जे म्हणतो ना त्याच्यावर बिंबवणं थोपवणं असं नाही मी करत. त्यांचं मतं जाणून मी घेतो, त्याचा स्वभाव गुणधर्म असतो तोच मी जाणून घेतो आणि त्या प्रकारे त्याला हँडल करतो. मला त्याला स्वतंत्र बोलावं लागतं, कधी कधी मला वैयक्तिक त्याला प्रश्न विचारावे लागतात. एखादा टॉपिक तू स्वतंत्र कर बाबा, मग मी बघतो. आता छाया 1-to-1 मधली पण काही उदाहरणं घेतली ना, एखादा आहे ना मनातच सांगत असतो मला सर जमतच नाही, आज मेसेज येतो, उद्या मेसेज येतो, 5व्या दिवशी मेसेज आला तर मग तो आउट असतो. जमत नाही कसं, 12 जणांना जमते, तुला एकट्याला का जमत नाही? ते जमत असतं. ते बघा कसं असतं बघा, तो प्रयोग पण असतो ना. म्हणजे तुम्ही जांभळ्या रंगाचा चष्मा घातला की तुम्हाला सगळं जांभळं दिसतं, तुम्ही तांबड्या रंगाचा चष्मा घातला की तुम्हाला सगळं तांबडं दिसतं. तसं ते प्रकार मुलांनी केलेलं असतो. इंजिनियर आहे, सगळं आहे, सगळं कळतंय, काय कळतंय, पण ते मनातच तसं बांधून घ्यायचं.
तर आता नाही का म्हणजे जोखड बघा, ते एक लहानपणी गोष्ट सांगितली जायची. म्हणजे हत्तीचं जर पिल्लो असलं ना, त्याला जर सुरुवातीला जर तुम्ही साखळदंडात बंदिस्त केलं, बांधलं, तर ते मोठं झाल्यावर त्याच्याकडे तो साखळदंड छोटासा तोडायची शक्ती आलेली असते. पण त्याच्या डोक्यात ते बसलेलं असतं ना, आपला पाय पॅकच आहे म्हणून, त्यामध्ये तोडत नाही. असं तुम्ही स्वतः ते काहीतरी त्या व्यक्तीमध्ये असतं, म्हणजे साखळदंडात त्यानं बांधलं असतं, मग त्याला मुश्किल असतं कोणाला पण काढायचं. म्हणून जुन्या मुलांना मी घेत नाही. नवीन जी मुलं असतात ना, भेदक असतात. आता मी जे 30-35 मुलं जी म्हणतोय ना माझ्या सर्व्हिलन्समध्ये आहेत, त्यात अशी 2 विद्यार्थी आहेत, ते पहिल्या अटेम्प्टल्या पहिल्या 10 मध्ये येतील. म्हणजे मी बोललो 1-2 फोनमध्ये सुद्धा, पहिल्या अटेम्प्टमध्ये. हे तुम्हाला विश्वास नाही बसणार. त्यांना मी आता एक निमित्त आहे, पण ते भरकटले तर भरकटले पण जाऊ शकतात एखाद्या बॅचमध्ये बाहेर बाजार. तर आहे ना, तुम्हाला खरं सांगतो, मीच त्यांना अत्यंत सावधगिरीने हाताळत असतो की माझ्या एखाद्या पद्धतीमुळे ते दबून जाऊ नयेत. असं असतं. त्यांना मग आव्हानं पेलण्याची क्षमता असते, आहेत ना तशी. पण असे पण आहेत की ज्याने 1-2-3 वर्षापूर्वी एखादी मोठी बॅच केल्या 70-80 हजार फी भरून, पण अजून तो मोठा बिग झिरो आहे, भोपळा आहे तो. अशी पण आहेत. तर हे बघा कसं आहे ते. आता माणसं काय सगळी व्यक्ती तितक्या प्रकृती, ते काय तसं नसणार, मी मान्य करतो. पण तुमच्याकडे जर हार्डवर्क, आता आमच्यात पण अशी गोष्ट आहे की काही लोक जॉब करून आहे ना, जॉब आहे पण तो कुणाला लूज नाही पडत, म्हणजे तो एक्सक्यूज नाही सांगत. अशी पण आहेत, म्हणजे काढतात ना रिझल्ट. म्हणजे असं पण आहे, असं काही नाही, ते तुम्ही मान्यावर आहे. बघा शार्प असतात काही जण. आता एक मी तुम्हाला जाता जाता एक उदाहरण देतो. म्हणजे हे मी आता जरा मुद्दाम कमी बघा सांगितलंय, म्हणजे तुम्हाला एवढं मला सांगायचं की बारीक प्रत्येकावर लक्ष असतं, दॅट्स इट. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हा एक विषय झाला. आता जर पुढं जर बोलायला लागलं तर बाजारू बॅचेसमध्ये शक्यतो काय होतं की त्यांचं जे मॉडेल आहे ना, म्हणजे ते मॉडेल काय कधी तर मी बोलीन, ते तुमच्या आता काय गरजेचं नाही आहे ते सांगणं. पण त्यांना सोयीस्कर जी गोष्ट असते, त्यांना ते बरोबर रन करणं, 1 वर्षातच रन करणं बॅच, मग पुढची बॅच घेणं, हे त्यांचं अगदी फिक्स फायनल असतं. ते माझं लवचिक असतं, लक्षात घ्या. मी आता ऑन दी स्पॉट ते छाया 1-to-1 लॉन्च केलं होतं. तर असं मला ते प्रयोग करायला आवडतं आणि मी त्यांच्यावर करणार प्रयोग, चांगला प्रयोग करणार. तर त्याला कारण काय बघा, मी एका वेळेला अनेक म्हणजे अगदी 4-4, 5-5 मॅच दिलेली किंवा टॉप येऊ शकतात पहिल्या 5 मध्ये. मी खाजगीत नावं पण सांगत असतो, ती कोण असू शकतात साधारण आमच्या मुलांना सुद्धा. तर हे आधी रिझल्टच्या आधीच सांगतो. तुम्ही लक्षात घेतलं असलं तर इंद्रायणी गोमासेंचं मी अगोदरच चॅनलवर टाकलं होतं आणि आता सुद्धा काही लोकांनी नावं टाकलेत आणि हळूहळू 20-20 साठी टाकत जाईल. ते तुम्हाला दिसतील लिस्टमध्ये. तर ते कळून येतं ना काय होणार आहे ते. तर बाजारू बॅचमध्ये काय माहिती आहे का, त्यांना सोयीस्कर असं मॉडेल मांडलं जातं आणि ते तुमच्यावर बिंबवलं जातं, हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरं एक, मुलांना पालकांना एक माझी विनंती आहे बघा, तुम्हाला आत्ता जरा ते लॉकडाऊनमुळे पेपरला वगैरे जाहिराती नाहीत, पण अगदी पानभर जाहिराती असतात. म्हणजे हा आमचा टॉपर, हे आमचे 35 जण, हे कसं थोतांड असतं ते पण एकदा मी सांगेन. बऱ्याच लोकांना ते माहीत आहे, पण नव्या मुलांना माहीत नसतं. मग असंच वेळ आणि वय वाया जातं. तर अशा भूलतुपांवर तुम्ही बळी पडू नका. यशवंत जे असतात लिस्टमध्ये आलेले, त्यांना बघा कुणाला दुखवायचं नसतं, त्यामुळे ते त्याचं नाव घेतात, हेचं नाव घेतात, काय बिघडत नाही म्हणतात. त्यांना माहीत नसतं मुलांचं काय बॉम्ब होणार आहे पुढच्या येणाऱ्या पिढीची. तर त्या यशवंतांना कसं, आणि त्यांचा गजर होतोय ना, नावाचा सत्कार होतात, त्यांना मग जास्त पब्लिसिटी मिळते आणि पब्लिसिटी कुणाला पण हवीच असते. त्यामुळे ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणच्या मंचांवर दिसतात आढळताना ती मुलं, लक्षात घ्या. पण त्यांचं मूळ कष्ट ज्यादा असतं, हे तुम्हाला मी सांगतो लिस्ट होण्यात. आणि मग लिस्टवर बसल्यावर काही सांगत बसतात ना, मग त्यांचं काय 7-12 हिथं मला विचारा ना, माझ्या ओळखीतले असणाऱ्यांचा मी सांगतो ना. तर त्यामुळं तुम्ही त्या भूलथापांना बळी पडू नका. म्हणजे ॲडव्हर्टायझिंगला, पेपरला वरवर जाहिराती येणं, मग ते डेमो लेक्चर करणं, सिस्टमॅटिक, मग स्लाइड्स दाखवणं, हा भूलभलय आहे सगळा, लक्षात घ्या. ते मॉडेल तयार करतात आणि पुढे जातात. म्हणजे मी मगाशी म्हटलो की क्लास संचालक वैयक्तिक ओळखत पण नाहीत आणि काही ठिकाणी तर असं मॉडेल आणलंय बरं का, मेन्सला ज्यांचा स्कोर हाय आहे ना त्यांना कॉन्टॅक्ट केला जातो, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो आणि फ्रीमध्ये मुलाखतीचं शिक्षण दिलं जातं. आता मुलाखतीला जे 30 मुलं समजा माझ्या गायडन्सला आली, त्यातली 10 ही होणारच असतात. मी त्यांना शिकवू अगर न शिकवू, 1/3 प्रमाणच आहे ना ते सिलेक्शनचं. पण ही लोक काय करतात, मेनचा सिलेबस बघून त्या गोंजारतात मुलांना. असं पण एक मॉडेल आहे पुण्यात गाजलेलं, लक्षात घ्या. चुकीची पद्धती आहे. म्हणजे जो मुळातच आहे त्यालाच आपलं ड्रेस चढवायची किंवा आपली झालर टाकायची.
त्याच्या मूळ कष्टाचं दावेदार बनायचा प्रयत्न करायचा, त्याच्या खांद्यावर फोटो हात टाकून फोटो काढणं, काय करणं, फेसबुकला पोस्ट करणं, पण तो असा मूळ झिरोपासून त्यांच्याकडे नसतो, ते मध्येच त्याला पॅक केला उचललेला असतो आणि मग दोघांचा सौदा असतो. काय काय वेळेला आमिष सुद्धा पैशाची दाखवलेले आहेत काय लोकांनी लिस्टमध्ये आल्यावर. तर अशा भूलभुलैयात लपू नका. आता बघा, म्हणजे तुम्ही त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टींकडे जाओ. मी सुद्धा काही 200 मुलं काही माझ्याकडे इन्कॉर्पोरेट करू शकत नाही, तुम्हाला प्रामाणिक मान्य करतो आणि मला ते करायचं नाही आहे. पण आणि माझा असा पण दावा नाही की समजा आता 200ची लिस्ट आहे 20-20ची, मग माझीच 200, अजिबातच नाही. मग तुम्ही 190 मधनं होणारच आहे की ना, त्याचे त्याचं वेगळं मॉडेल असतं. पण तुम्ही बाजारू मॉडेलला फसू नका, हे एवढं मला सुचवायचं आहे. परत जे शिक्षकी लोक तिथे येताना पॉलिटी शिकवणारा, जॉग्राफी शिकवणारा किंवा काय, त्यांच्या तासाप्रमाणे पैसे भेटत असतात. त्यांना प्रति तास गुणिले तो दर ह्याच्यात इंटरेस्ट असतो, रिझल्टमध्ये नव्हे. लक्षात घ्या, रिझल्टमध्ये नाही. आणि तुम्हाला एखाद्यानं पॉलिटी चांगलं शिकवलं म्हणजे त्याच्या प्रेमात पडायची गरज नाही. लक्षात घ्या, ते तुमचं सुरुवातीचे लक्षणं असतात एखाद्या विषयाच्या प्रेमात पडत बसायचं, तर ते यश देत नाही. तुम्ही 1 ते 51 कलम किंवा 1 ते 100 कलमातच डॉन होता, आयुष्यभर 7 वर्ष तेच आणि रिझल्ट तोच. जास्त काय मी बोलत नाही त्याच्यात, तिथं नाही यश मिळत. हे एक लक्षात घ्या. मला काय म्हणायचं आहे ते. तर म्हणजे मला काय म्हणायचं होतं, एखाद्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याची शैक्षणिक बॅकग्राऊंड, आकलन क्षमता, स्वभाव, स्वतःकडे तसेच इतरांकडे पाहण्याची दृष्टी, असं ती वेगवेगळा स्वभाव गुणधर्म त्या कॅन्डिडेटचा असतो, त्याला वेगळं हँडल करावं लागतं. आता एकदम नौखा असतो, प्रचंड ऊर्जा असते, ती चॅनलाइज करावी लागते व्यवस्थितच एकदम. त्याला जर एकदम तुम्ही आहे ना सकस असं दिलं तुम्ही, ती पटपट जाऊन बसतो वर वेगात. हे असतं. म्हणजे मी ते जवळनं अनुभवते गेले काही वर्ष. पण आता जर एखादा जुना असला ना, तर मग त्याला झिरो करा, अगोदर न्यूट्रल करा, मग त्याला हे करा. मग ते काय 300, 350, 400 पर्यंत स्कोर आणतात ना, म्हणजे मेन्सला. पण ते तिथंच 3-4 वर्ष केलं तरी तिथंच, किंवा त्या रिझल्टपासून 35 मार्क मागच. तर असं असतं, त्यांना बाहेर काढणं सिनियरला अवघड असतं. त्यांना मग छोटी टार्गेट देऊन, त्यांचं जिथं कमी पडते ती टार्गेट देऊन ते त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. एक टॉपिक आणि भर पण कशावर द्यावा लागतो, त्यांच्याकडनं अनटच राहिलेल्या भागाला पहिल्यांदा प्राधान्य द्यावं लागतं. किंवा हे रिव्हिजनमधले लूपहोल असतात, असं बऱ्याचदा घडतं. किंवा त्यांना डोक्यातच पटत नाही की 70% भाग असा खिशात येऊ शकतो म्हणून, तर ती त्यांना पटवून द्यावं लागतं. पण ह्याच्यात जातात 6 महिने, तोपर्यंत नवा मुलगा आहे ना, निम्मा सिलेबस त्यानं खेचलेला असतो. हे लक्षात ठेवा. नवा कॅलिबरचा सगळं ऐकणारा. जुन्या मुलांना जरा रिंग मास्टर सारखं करावं लागतं, असं लक्षात घ्या. काय लोक, आता मी सुद्धा एक प्रयोग मागे 19ला केला. म्हणजे आता माझ्या इथं तो कॅन्डिडेट नाही समजा पुण्यात ऑफलाईन बॅचला, पण त्याला मधूनच एका ऑफलाईन बॅचमध्ये मी ॲडजस्ट केलं होतं. पण तो आहे ना माझा आता भाकीत आहे. पण ते आता कसं आहे, चांगुलपणा, त्याचं कष्ट बघून म्हटलं चला आपल्याबरोबर प्रगती काय होत्या बघूया. लक्षात आलं का. पण ते असं आता घडतंय, तर त्या रेसला आमच्या इतर मुलांच्या बरोबर सुद्धा राहणार अशी चिन्ह दिसायला लागली. मग त्यामुळे मी रिसर्च फी घेऊन तिथं त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलंय सध्या. मला पण आता उत्सुकता आहे आणि तो एक प्रयोग आहे. आता पुढं मग भविष्यात 22-23ला तसा मी प्रयोग राबवू शकतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मी 6 महिन्याच्या मुलांना शिकवल्याबरोबर जर एखादा माणूस 2 महिन्यात येत असेल तर त्याचं श्रेय आहे ना, त्यात मोठं आहेच. आणि त्याला मग माझी जोड असं असतं. फक्त माझ्या हिता आला म्हणून तो काय होईल असं नाही होऊ शकत. फक्त मी काय, माझा अनुभव आहे तो माझा त्या व्यक्तीवर अगदीच पणाला लावणार जोरदार. म्हणजे ते मेंटॉरिंग असेल. अजून टीचिंग म्हणा किंवा असं 1 to 1 त्याच्याशी संवाद म्हणा, किंवा त्याच्या कुटुंबाशी पण कनेक्ट असणं एक वेगळ्या प्रकारचा, आणि त्याला मग पुढं देत जाणं, हा पण ह्या बॅचचा एक पैलू आहे, जे बाजारू बॅचमध्ये हे कुठंच घडलं जाणार नाही. आणि तो प्लस पॉईंट नव्हे, हीच खरी मेक आहे. तो एकटा माणूस हा गाडा नाही ओढू शकत. डिमॉरल तुम्हाला कोणाला करत नाही. त्याला विविध खास खळग्यातनं जात असतो तो माणूस. त्याला ते खळगे कसे मला वाचवता येतील, त्याला त्यावेळेला कसं त्याला बाजूला काढता येईल. मुलांचं आर्थिक प्रश्न असतात, मुलींचे ते लग्नाचं वय वगैरे काय प्रकार असतो, त्यातनं एवढ्या अटेम्प्टसाठी म्हणून बाबा शेवटचा आपण प्रयत्न बघूया, असं करत म्हणा तसं करत म्हणा, ते पुढं जावं लागतं. काय वेळेला कुटुंबियांशी पण बोलावं लागतं त्यांच्याकडून. आणि त्यांचा एकदा मी जर शब्द देत असेन तर त्या व्यक्तीला मी कच्चा नाही सोडत. मग त्या मुलाला लक्षात घ्या, मला तिकडं पण मी शब्द दिलेला असतो कुटुंबाला. तर अशा प्रकारे ते गोष्ट चालते. तर
ह्यातनं काय शिकता येते ते बघा. मी अजून काही व्हिडिओच्या माध्यमातून काय काय गोष्टी बोलणार आहे, टेस्ट म्हणा, अजून टीचिंग म्हणा, किंवा हे आता मला सुद्धा मांडता येत नाही सलग अशा मुद्द्यातनं, पण मी एक प्रयत्न करतोय. तर तुम्ही त्याचं स्वागत कराल अशी नक्की आशा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अधिक माहितीसह भेटू.